हॅलो गाईज, मी कृणाल आणि मी दीपिका. आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही जे प्री वेडिंग शूट केलं होतं 1 वर्षापूर्वी त्याबद्दलच्या गमती जमती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही जेव्हा सुरुवातीला शूट करायचं ठरवलं तेव्हा लोकेशन कुठलं निवडायचं हा प्रश्न होता. ठाण्यामध्ये करायचं तर सध्या बरेचसे जे काही लग्न होत आहेत त्यांचे प्री वेडिंग ठाण्यात शूट होतं. वेगळं काय करायचं आम्ही विचार केला की दीपिकाचं गाव मुरबाड आहे. पण मग मुरबाडला शूट करायचं थोड्याशा काही अडचणी होत्या. पण मग राहू द्या, मुरबाड पण चांगलंच होतं. तुम्हाला तिथे यायचं नव्हतं ते सांगा. तुम्हाला तुमच्या गावी करायचं होतं. काही गोष्टी बाकीच्यांच्या सोयीनी पण घ्यायच्या होत्या आणि मग शेवटी लोकेशन ठरलं माथेरान, जे माझं आजोळ आहे. प्री वेडिंगला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला काहीच आयडिया नव्हती की आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये, कारण मी कधी कॅमेरा फेस केला नव्हता. यांनी तरी थोडंफार काम केलंय कॅमेऱ्यासमोर आणि मी अगदीच ब्लँक होते. पण जेव्हा आमचं शूटिंग सुरू झालं आणि फर्स्ट सेट लागला तेव्हा हळूहळू गोष्टी उलगडायला लागल्या की काय करायचं आहे, कसं करायचं. आणि त्यामध्येच संजय दादा आणि यांनी खूप मदत केली. नाही, पण खरं सांगायला गेलं तर यात क्रेडिट तिचं सुद्धा आहे. त्या दिवशी खरंच ती आजारी होती आणि तुम्ही बघाल तर एका सीन मध्ये मी खोकते पण आहे, ते ओरिजिनली खोकते मी. खरंच आहे. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा शूट आणि माथेरानसारखं एवढं मोठं ठिकाण खूप कठीण होतं. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा पहिला सीन आमचा लागला, कॉलेजचा सीन आहे, त्यामध्ये मी कॉलेजमधून बाहेर निघते आणि हे तिथे बसलेले असतात. काही अडचणी आल्या म्हणजे तिकडे पर्यटक असल्यामुळे तिकडे ये जा चालू होती सर्वांची आणि त्यामुळे थोड्याशा अडचणी आल्या आम्हाला शूट करताना. पण खूप एन्जॉय केलं आम्ही, खूप एन्जॉय केलं. जे गाणं आम्ही निवडलं होतं साजयो तुझा, याच्यामध्ये एक प्रॉपर्टी होती, ती होती सायकल. माथेरान असं ठिकाण आहे की जिथे एकही व्हेकल नाही, एकही तुम्हाला गाडी दिसणार नाही की सायकल सुद्धा दिसणार नाही. त्यामुळे सायकल शोधणं हे खूप मोठी गोष्ट होती. आणि पण कशी बशी आम्ही ती शोधली. सायकलचा सीन करताना मात्र मला खूप अडचण आली, कारण तिकडचा जो रस्ता होता तो खूप खडकाळ होता आणि ते मला सायकल अशी पुढे नेताच येत नव्हती आणि या लोकांना वाटत होतं की मला नाही जमत आहे म्हणून. त्यानंतर सुप्रिया ताईंनी माझी मदत केली. त्यांनी दाखवलं मला की कसं करायचंय, काय करायचंय. त्यानंतर सीन पार पडला. खरंच सायकलचा सीन जेव्हा होता तेव्हा असा सीन होता की मी पुढे चाललीये, कॉलेजमधून निघाली आणि हे माझा पाठलाग करतात. आणि कसं होतं, आमचं अरेंज मॅरेज असल्यामुळे एकमेकांना सुरुवातीला आम्ही इतकं काही ओळखत नव्हतो. हो, आमचं अरेंज मॅरेज होतं. कोणाला भरोसा नाही होणार की आमचं अरेंज मॅरेज आहे, पण हो, आमचं अरेंज मॅरेज होतं. आणि तो असा क्षण होता की त्यावेळेला आम्ही एकमेकांना तितकं ओळखत नव्हतो, एकमेकांसोबत तितका टाइम आम्ही स्पेंड केला नव्हता. पण त्या निमित्ताने संजयने हे या प्री वेडिंगच्या निमित्ताने आम्हाला दोघांना एकत्र आणलं आणि एक सुंदर अशी केमिस्ट्री आमच्यामध्ये घडून आली. त्यावेळेस खरंच असं वाटत होतं की जे काही घडतंय ते रिअल मध्ये घडतंय. हो, माझ्या पाठीमागून तिला फॉलो करणं आणि तिचं हळूच माझ्याकडे पाहणं, ते खूप असं दिसून येतोय व्हिडिओ मध्ये. रोमॅन्टिकपणा आणि ते सगळं खूप छान होतं. आणि सीनची रिक्वायरमेंट अशी होती की मी येते आणि माझ्या सोबत माझ्या मैत्रिणी येतात आणि तिथे आम्ही तसं प्रिपरेशन केलं नव्हतं. पण आम्ही बहिणी वगैरे होतो त्यांनाच घेऊन आम्ही तो सीन शूट केला. नाही, कारण तो जो क्रू होता तुम्हाला जो दिसतोय इतकं छान काम करतोय, कारण कधी कुणी कॅमेऱ्यासमोर काम केलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता. तिची बहीण होती हर्षदा, माझी बहीण होती स्नेहल, निशिगंधा आणि अक्षदा. त्यामुळे आम्ही सगळे मिळून हा एक अनुभव एकत्र तो अनुभव घेत होतो. त्यामुळे मजा येत म्हणजे होती. पहिल्यांदा असं काहीतरी करत होतो आम्ही आणि तो वेगळाच अनुभव होता. त्यानंतर एकदा असं झालं की सीन करता करता माझ्या डोळ्यात कचरा गेला. हो, मॅडमच्या डोळ्यात काहीतरी असं काहीतरी गेलं आणि मग आमचा सीन थांबला. नाही, पण सीन थांबला, पण दीपिकानी त्यावेळेला खूप कोऑपरेट केलं. आम्ही पुन्हा सीन शूट केला, कारण दुपार फार झाली होती, जेवणाचा टाइम. यांनी मला विचारलं होतं की आपण थांबूया का थोडा वेळ, पण तेवढा वेळही कमी होता आणि शूट पण कम्प्लीट करायचं होतं. त्यामुळे मीच यांना म्हणाले की नको, आपण कम्प्लीट करूया. दुपारचे अक्षरशः 2 वाजून गेले होते आणि अजून बरंचसं शूट बाकी होतं.
शूटिंगला सुरुवातीपासूनच आम्हाला उशीर झाला होता आणि मी पहिल्यांदा करत असल्यामुळे रिटेकही झाले. त्यामुळे मग आम्ही ठरवले की आपण हे कंटिन्यू करूया. आणि ती फक्त सुरुवात होती, काहीतरी 1-2 सीनच आमचे तेव्हापर्यंत रेडी झाले होते. बट लेट मी टेल यू की मी जरी काम केलं असलं कॅमेरासमोर तरी मी जास्त नर्वस होतो, कारण हे सगळं नाही, सेटअप मी जास्त नर्वस होते. नाही, आणि हे बिलकुल मला नाही. सांगत होते हे असं करायचंय ते तसं करायचंय, पण मी माझ्याप्रमाणे केलेलं आहे. पण- गार्डन मध्ये शूट करताना जो मधला वेळ मिळाला होता आम्हाला, तेव्हा आमची मस्ती सुरू होती. हो. आणि फ्रँकली सांगायचं म्हणजे हे थोडे चान्स मारत होते आणि तेव्हा मी थोडी अनकम्फर्टेबल झाली होती, कारण की कॅमेरा सुरू होता आणि आम्हाला खरं तर माहित नव्हतं आमची जेव्हा मस्ती सुरू होती तेव्हा कॅमेरा सुरू होता, पण खरं ते सगळं शूट झालं. त्यानंतर तुम्ही बघाल की एका पॉइंटला मी थोडीशी लांब झाले यांच्यापासून, कारण की तेव्हा मला कळालं होतं की हा कॅमेरा रोल होत आहे. नाही, पण असे काही मोमेंट्स होते की ज्यांनी त्यावेळेला आम्हा दोघांना थोडं अजून एकमेकांना ओळखण्याची संधी दिली. थोडंसं मी कम्फर्टेबल झालो होतो पण नंतर लक्षात आलं दीपिकाच्या आणि माझ्या की आपलं अजून लग्न व्हायचं आहे. सो आणि तशा प्रकारे सीन सुरू झाले होते की थोडंसं जवळ येणं वगैरे कठीण होतं थोडंसं. पण माझ्यासाठीही कठीण होतं, कारण की नवीन ठिकाणी कॅमेरा समोर आपण हे सगळं करतो. त्यानंतरचं सीन जर तुम्ही बघाल कॉस्ट्युम चेंज नंतर आमचं थोडंसं असं क्लोज सीन आहे. त्यानंतर एका ट्रेनचा सीन आहे, तिकडून ट्रेन येते वगैरे आणि ते सगळं रिअल आहे, म्हणजे स्पॉन्टेनियसली ते झालं. ट्रेन तिकडनं येते, आम्ही तिकडे उभेत आणि तो सीन क्रिएट झालेला आहे. माथेरानच्या ट्रेन सोबत आमच्या आयुष्याची ट्रेन पण आता निघाली होती. आणि संजयने फार भारी सीन केले होते. सर आम्हाला ट्रॅकवर बसवलं होतं. सरळ सरळ ट्रॅकवर बसवलं होतं आणि ते ट्रॅक इतकी छोटी की आम्हाला बसायलाही जमत नव्हतं हो, त्याच्यावरती. छोटे- मी तर छोटे. खूप अनकम्फर्टेबल होती, मला तर कळतच नव्हतं की कसं बसायचं. नंतर शेवटी यांचा हात पकडून बसले मी, तुम्ही बघाल तर. त्यानंतर सीन होता आमचा ट्रॅकवर चालायचा. तो मला जमला बरं का, पण ह्यांना जमत नव्हतं. हो, एकदम माझं बॅलन्स करणं खूप कठीण होतं, कारण छोटासा ट्रॅक आहे तो मिनी ट्रेनचा, त्याच्यावर चालणं खूप कठीण होतं. पण तुम्ही बघाल की तो जेव्हा तशा प्रकारे संजयने एडिट केला, इतकं सुंदर आणि रोमॅन्टिक दिसतोय. आणि जसं म्हणाल तसं की आमच्या आयुष्याची ट्रेन अशीच स्मूथ वाटेवर म्हणजे एकमेकांना सावरत एकमेकांना सावरत आम्ही पुढे जात होती. पुढे जात होतो. आणि जेव्हा मग आमचा मंकी हिल पॉइंटला जाण्याचा निर्णय झाला, तेव्हा अक्षरशः आमच्याकडे मला वाटतं 1 तास होता, कारण 1 तासानंतर तिथे पूर्णपणे सूर्य मावळणार होता, सनसेट होणार होता. आणि आम्हाला काही करून आम्हाला सनसेट व्हायच्या आत आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. आणि त्यात मी हिल्स घातले होते हो. आणि ते खडकाळ जमिनीवरून चालत चालत 1 तास आम्ही गेलो होतो. आणि सगळ्यांची वाट लागली होती, कारण त्या दरम्यान एक तर चढ होता, चढ उतारची जमीन होती, खडकाळ पूर्णपणे जमीन होती, खूप कठीण होतं. सगळे अक्षरशः दमले होते. आणि जर तासभर चालणं आणि त्यानंतर एक सीन देणं ते थोडंसं अवघड होतं. आणि त्यात जर तो सीन सनसेट होऊन गेला असता तर मला वाटतं खूप मोठी निराशा हाती लागली असती. पण फायनली तो सीन झाला. मंकी हिल पॉइंटला आमचा जो क्लायमॅक्सचा सीन होता तो अत्यंत कठीण होता. आणि तो तेव्हा काय झालं हे दीपिका सांगेलच. खरं तर मला उचलून घ्यायचा सीन होता यांचा, पण मी नकोच म्हणत होती की नाही नको म्हणून. पण बाकीच्यांनी सांगितलं की ठीक आहे काही होत नाही, कॅमेरासमोर उचलायचं सीन आहे. आणि फक्त उचलायचा सीन नव्हता, त्यामध्ये कलर फायर आमच्या हातात दिले होते, माझ्या हातात दिले होते म्हणजे. आणि त्यामध्ये यांना असे राऊंड मारायचं होतं. बरं, एक नाही, ह्या लोकांनी मला 4 राऊंड मारायला लावले, 4 वेळा. म्हणजे त्यांचं शूट सुरू होतं, हा झालं ओके करत त्यांनी इतके राऊंड मारवले की एका पॉइंटला ह्यांचा बॅलन्स गेला आणि आम्ही पडलो. आणि ती जमीन पण अशी उतार असल्यामुळे मला तितका बॅलन्स जमला नाही आणि ते राऊंड मारता मारता चक्कर आली आणि अक्षरशः मी पडलो. खरंच ती मोठी फजितीची, म्हणजे कोणाला लागलं नाही पण गंमत होती. आमचं हे प्री वेडिंग आमच्या आयुष्यातला खूप सुंदर क्षण होता, जो खूप सुरुवातीला आमच्या आयुष्यात घडला. तुम्हीही तुमच्या आयुष्यातले असे क्षण लग्नाआधी प्री वेडिंगच्या निमित्ताने एन्जॉय करू शकता, एकमेकांना समजून घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही नक्कीच हो, म्हणजे कसं झालं होतं या व्हिडिओच्या शेवटी येईपर्यंत आम्ही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल झालो होतो आणि ती एकमेकांना ओळखून घ्यायची संधी आहे असं मी म्हणेन. आणि तुम्हीही नक्की करा. सगळ्यांचे खरंच आभार की ज्यांनी हे शूट पूर्ण करायसाठी आम्हाला मदत केली. संजय दादा,
नंतर दीपक दादांचं म्हणजे असं होतं की आम्ही फोटोशूट करायचं असं वेगळं काही करत नव्हतो. ते म्हणजे आम्हाला मध्ये मध्ये थांबवून, आम्ही चालताना पण मध्ये मध्ये थांबवून हा फोटो काढू असं सगळं चालू होतं. एकीकडे शूट चालू होतं आणि एकीकडे त्यांची फोटोग्राफी पण सुरू होती. छोटीशी टीम होती आमची, ज्यामध्ये होते संजय दादा, बाळकृष्ण दादा, रत्नाकर दादा, सुप्रिया ताई आणि दीपक दादा. आणि त्या सगळ्यांनी मिळून जे आमच्याकडनं करवून घेतलंय ते खरंच 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 खूप सुंदर. इट वॉज फन. म्हणजे जे काही आम्ही एन्जॉय केलं त्या मोमेंटमध्ये, संजयनी जसं काही ठरवलं होतं, जो काही तो कॉन्सेप्ट घेऊन आला होता, ती अत्यंत सुंदर होती, जी त्यांनी अत्यंत एकदम छान इम्प्लिमेंट केली. आणि आउटपुट पण वेगळ्या प्रकारे आलंय आणि ते खूपच सुंदर आहे. सुप्रिया ताईने जी मला मदत केली, बाकी सगळ्या क्रूनी मदत केली, फॅमिलीने सुद्धा, फॅमिलीने पण खूप मदत केली. खूप त्यांच्याशिवाय हे झालं नसतं. कारण हे सगळं सांभाळायची जबाबदारी, म्हणजे प्रोडक्शनची जबाबदारी ही आमच्याच घरच्या फॅमिलीवर सुद्धा होती, जितकी संजयच्या क्रूनी पूर्ण केली. त्यामुळे यात सगळ्यांचे आभार. आणि माथेरान, मेन गोष्ट आहे की माथेरानच्या लोकांचे, तिकडच्या सगळ्या, म्हणजे कोणी असं डिस्टर्ब केलं नाही आम्हाला की तुम्ही इथे का करताय आणि असं का सुरू आहे. सगळेजण एकदम रिलॅक्स होते. काही फॉरेनर्स आले होते आम्हाला भेटायला आणि ते विचारत होते की काय करताय तुम्ही. त्याचं चित्रीकरण कदाचित झालेलं नाहीये, पण त्यांनी विचारलं की काय आहे, म्हणजे एखादी फिल्म शूट होते का. म्हणजे तो क्लायमेट असं तयार झालं होते की, आणि संजय दादा त्याचे अनुभव जे आहे ते आम्हाला सांगत होता, असं करायचं तसं करायचं. तर असं वाटत होते की एखादी फिल्म शूट होते तिथे. त्यांनी विचारलं फिल्म शूट होते की नाही, मी सांगितलं की नाही, आमचं प्री वेडिंगचं शूट आहे. संजय दादाने एवढं करवून घेतलं होतं आमच्याकडनं की हो, आम्हाला असंच अनुभव आला की आम्ही शेवटपर्यंत हिरो आणि हिरोईन आहोत, ऍक्टर ऍक्ट्रेस आहोत. तो अनुभव या निमित्ताने आम्हा दोघांना आला. आणि खरंच याबद्दल संजयचे खूप खूप आभार. त्याने ही संधी आम्हाला दिली. खरंच खूप थँक्स संजय. पुन्हा संजय दादा बरोबर काम करायला आम्हाला नक्की आवडेल. मला वाटतं तुम्ही सुद्धा क्रिएटिव्ह ऍस्पेक्टचे सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या आयुष्यात असा प्री वेडिंगचा अनुभव नक्की घ्या. क्रिएटिव्ह करण्यासाठी क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट. येस, थँक्स यार, सिरियसली.